चला आधी ही भवानी काय बोलती ते ऐकूयात आपण. अरे काळकुट्या, तुझी लायकी काय रे? हा ओबीसीची 17 तारखेची सभा मी उधळून लावतो. अरे काळकुट्या, तुझी लायकी काय रे? ओबीसीची सभा उधळून लावतो आणि छगन साहेब काय भुजबळ साहेबांचा राजीनामाच मागतो. बर ताई, काळकुट्याची काहीच लायकी नाही बाई. तुझी तर लायकी आहे ना भरपूर. नाही म्हणजे बघ ना, किती प्रसिद्धी आहे तुझ्या माग, किती तुझी लायकी आहे. ते काळकुटे साहेबांना पत्रकार विचारत नाहीत, कुणी विचारत नाहीत, सवाल त्यांच्या सभेला कोण येत नाही, पण तुझ्या पाठीमागं किती जनता आहे, रांगा लागत्यात. तू रस्त्यावर उभा राहिली की तुझ्या पाठीमागं रांगाच्या रांगा असतात गो बाई. खरंच तुझी लायकी खूप मोठी आहे. हा भुजबळांचा राजीनामाच मागतो. तुझी लायकी काय? छगन भुजबळ साहेब 2 वर्ष जेलमध्ये तुकडे मोडत होते. मग तूच सांग बरं आता, लोक त्यांचा राजीनामा का नाही मागणार? कारण कसं असतं की गुन्हेगार हा शेवटी गुन्हेगारच असतो ना, त्याची बुद्धी ही विकृतच असते. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जर 2 वर्ष तुकडे मोडले आणि तुला राग आला की राजीनामा मागितला, गुन्हेगाराला राजीनामा मागितला, ह्याच्यात वाईट का वाटायचं ग बाई तुला? तुझा विखे पाटील त्या जरांगे पाटलाच्या दारात पडीक असतो, जिथं उपोषण तिथं चाटत येतो. आणि काय तर तुझा विखे पाटील त्या जरांगे पाटलांच्या दारात पडीक असतो. बर, आम्ही विखे पाटलांना सांगतो बाई, ह्या ताईच्या बुडाला खूप आग लागती, जरांगे पाटलांच्या दारात नका पडून राहू, ह्या ताईच्या दारात पडून राहत जावा. पण काय करणार ग ताई, तुझी तेवढी लायकीच नाही की विखे पाटलांनी तुझ्या दारात पडून राहू. आणि विखे पाटलांना घरदार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तू काय म्हणली की विखे पाटील जरांगे पाटलांच्या दारात पडीक असतो. नसतो ग बाई, ते भेट द्यायला आलते जरांगे पाटलांना. आणि दुसरी गोष्ट, तुझे ते छगन भुजबळ साहेबच काय म्हणले की जरांगे ही सासरेच्या दारात तुकडे मोडतो. त्यावर एक मी व्हिडिओ पण टाकला. कोणता माहितीये का? तुझे छगन भुजबळ साहेब 2 वर्ष जेलमध्ये तुकडे मोडत होते. मग तूच सांग बरं आता, लोक त्यांचा राजीनामा का नाही मागणार? कारण कसं असतं की गुन्हेगार हा शेवटी गुन्हेगारच असतो ना, त्याची बुद्धी ही विकृतच असते. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जर 2 वर्ष तुकडे मोडले आणि तुला राग आला की राजीनामा मागितला, गुन्हेगाराला राजीनामा मागितला, ह्याच्यात वाईट का वाटायचं ग बाई तुला? आणि त्याच्यावर मी व्हिडिओ पण टाकला की तुझे छगन भुजबळ साहेब काय म्हणले की जरांगे पाटील सासरेच्या दारात तुकडे मोडतो आणि त्याला पाटील कसं म्हणायचं. त्यावर मी हेच बोलले होते की 2 वर्ष भ्रष्टाचार करून जेलमध्ये तुकडे मोडण्यापेक्षा स्वकष्टाचे स्वाभिमानाचे सासरेच्या दारात तुकडे मोडलेले कधीही चांगले. तर मग मला सांग, जर जरांगे पाटीलच सासरेच्या दारात आहेत तर विखे पाटील जरांगे पाटलांच्या दारात कधी आणि कसे जातील? नाही जाणार. पण काय, तुला डोकं कमी आहे आणि अक्कल कमी आहे म्हणून काही भुंकत बसली. विखे पाटील त्या जरांगे पाटलाच्या दारात पडीक असतो, जिथं उपोषण तिथं चाटत येतो. जिथं उपोषण तिथं चाटत येतो. काय चाटतात ग बाई नेमकं? उपोषणाच्या ठिकाणी काय चाटायला भेटतं की विखे पाटील तिथं चाटत येणार आहेत? मला सांग, आता तू ओबीसीच्या उपोषणाला जाणार होतीस ना सभेला, मग तू तिथं चाटायलाच जात होतीस का ग बाई? नाही, उपोषणाला चाटायला तूच म्हणली ना चाटत येतो. मग तू चाटायलाच गेलीस का? आणि नेमकं तू काय चाटायला गेलीस हे बी सांग. काय चाटतात? तुमची मन सांभाळायला त्याचा राजीनामा मागितला तू? हे तुमची मन सांभाळायला येतो म्हणजे उपोषणाच्या ठिकाणी तुमची मन, उपोषणाच्या ठिकाणी चाटत येतो तुमची मन सांभाळायला. मग विखे पाटलाचा राजीनामा मागितलास का तू? बाई, जो जनतेचे मन सांभाळतो, जनतेचे मन सांभाळायला येतो, त्याचा राजीनामा कसं मागल ग कोणतरी? एवढी बी तुला अक्कल नाही का ग? किती मूर्ख आहेस. मन सांभाळणाऱ्याचा राजीनामा नाहीत मागत तर भ्रष्टाचार करणाऱ्याचा राजीनामा मागतात. हे बी तुला साधी गोष्ट कळत नाही. मदत करणारे पडद्याच्या मागून एकनाथ शिंदे असेल, ओमराजे निंबाळकर असेल, राणा पाटील असेल, तुम्हाला गाड्या घोड्या पाण्याच्या बॉटला वडापाव भाकऱ्या चटणी चादरी पुरवणारी
पडद्यामागची लोक त्यांचा राजीनामा मागितला का भाडखाऊ? तुझ्या बुडात म्हणे काय की पडद्याच्या पाठीमागून एकनाथ शिंदे साहेब असतील, ओमराजे निंबाळकर साहेब असतील किंवा राणा दादा असतील, यांनी तुम्हाला पडद्याच्या पाठीमागून, जेव्हा आपण म्हणजे आमचा मराठा समाज जेव्हा उपोषणाला गेला तेव्हा पडद्याच्या पाठीमागून पाण्याच्या बाटल्या पुरवल्या, भाकरी, चटणी, वडापाव, लोणचे, जेवढं काय आहे ते पुरवलं. तर बाई तुझ्या बुडाचा मुळवेध एवढा का उठला ग मराठा समाजाला त्यांनी पुरवलं म्हणून? तू तर नाही ना पुरवलेलं. आणि तुझ्या मनानं काय मग आमचा मराठा समाज तिथं उपाशी मरू द्यायचा होता का गे नासके? तुला का झोंबायला एवढं ओमदादानी पुरवलं? आणि ओमदादा हे लोकप्रिय नेते ही फक्त तिथं भाकरी पुरवल्या म्हणून नाही, तर आत्ता सुद्धा जेव्हा शेतकऱ्यावर संकट आलं आणि एक कुटुंब पुरामध्ये अडकलं तर स्वतःची जीवाची पर्वा नाही करता दाव्याला झाडाच्या सहाय्याने तिथवर पोहोचवून त्या कुटुंबाला पुरातून बाहेर काढलं. म्हणून ते लोकप्रिय नेते आहेत, वेळोवेळी संकटात धावून येणारे नेते आहेत बरं का. त्यामुळं तुझ्या बुडाचा मूळवेध नको उठू देऊ, फुटला तर फुकट मरशील की. आणि राहिला प्रश्न की पडद्याच्या मागून ओमदादांनी किंवा एकनाथ साहेबांनी किंवा राणा दादांनी भाकरी, मिरचूचा ठ्याचा, पाण्याच्या बाटल्या पुरवल्या का नाही हे काय जाऊ दे सोड, पण खरे पुरवणारे जे आमचे काही मराठा समाजाचे किंवा 18 पगड जातीचे लोक जे आंदोलनात येऊ शकले नव्हते, ती गावाकडे होते ना, तर घरागणीस 550, 150, 10, 20 अशा काही भाकरी करून गावोगावून प्रत्येक गावातून भाकरी, चटणी ही पुरवल्या. ही तुला माहितीच नाही बा उलट बाई. गावातल्या लोकांनी पुरवलं बरं का, पाण्याच्या बाटल्या, चटण्या, पुन्हा काही हॉटेल मालक आहेत त्यांनी पुरवलं. फक्त दादानी किंवा एकनाथ साहेबांनी किंवा राणा दादानी नाही पुरवलेलं, तर अखंड समाजानं तिथले आमचे मराठा बांधव उपाशी नको मरायला, आंदोलक उपाशी नको मरायला म्हणून पुरवलं. पण तुझ्यासारख्या छपरी बाईला काय बोलावं ह्याची अक्कलच नाही. तुझ्या मनानं काय मराठा समाज उपाशी मरू द्यायचा होता का? बरं पुरवलं, ओमदादानं पुरवलं, राणादादानं पुरवलं किंवा एकनाथ साहेबांनी पुरवलं पडद्याच्या आडून. तुझ्या बुडाला कुठं आग लागली? तुझ्या घरातलं तर आणून दिलं नाही, तुझ्या कष्टाचं तर आणून दिलं नाही, मग तुझ्या बुडाला आग लागायची काय गरज आहे? तुला तर मागायला कोण आलं नाही. सगळं जी पुरवणारी लोक आहेत म्हणजे कोणते? आमचे एकनाथ सर, म्हणजे एकनाथ शिंदे, ओमदादा किंवा राणा दादा, ह्यांनी जे पडद्याच्या पाठीमागून चटण्या, भाकरी, भाजी आणि ब्लँकेट, चादरी हे जे काही पुरवलं, त्यांचा राजीनामा मागितला का तू? अगं बाई, जे जनतेसाठी काम करतात त्यांचा राजीनामा कसा मागायचा? म्हणजे तुला काय सगळा भ्रष्टाचारीच भरायचंय का काय राजकारणात? सगळे भ्रष्टाचार करून जेलमध्ये जाऊन तुकडे मोडून येणारेच लोक राजकारणात भरायचेत का तुला? आणि मला एक सांग, काळकुटे सरांनी काय सांगितलं चुकीचं? त्यांनी सरळ सरळ, आणि आमचे विखे पाटलांनी पण हेच सांगितलं की ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही. मग तुझ्या बुडात एवढा बॉम्ब का फुटायला? सुतळी बॉम्ब आता दिवाळीचा. जर खरंच दम असेल आणि तुझी लायकी असेल ना, येऊन दाखव 17 तारखेच्या सभेत, तुला कळेल ओबीसी काय असतो तिथं. बापरे, आता काळकुटे सरांना ही काय म्हणते की तुझ्या बुडात खरंच दम असेल ना आणि तुझी लायकी असेल ना, तर येऊन दाखव 17 तारखेच्या सभेत. बर, म्हणजे कळेल म्हणून ओबीसी काय असते. अगं बाई, आम्ही ओबीसीला खरंच महत्व देतो. ओबीसी म्हणजे काय, कुठलंही एका जात नाही, तर तो प्रवर्ग आहे. प्रवर्ग, ती कुठली एक जात नाही, ह्याची तर तुला अक्कलच नाही. बर, आणि राहिला प्रश्न सभेला यायचा, तर मग तुझ्या बुडात दम नव्हता का? तू आलती का मुंबईच्या सभेला? म्हणजे तुझ्या बुडात दम नव्हता म्हणून तू आली नव्हती, म्हणजे तुझी लायकीच नव्हती त्या सभेला यायची म्हणून तू आलेली नव्हती. त्या लाल गोदडीच्या जवळ बसून नुसतं चाव 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 करू नको. तुझी लायकी काय ना तिथे येऊन दाखव, मग कळेल तुझी लायकी तुला. आरामखोर काय, लाल गोदडीच्या जवळ बसून नुसतं चाव चाव करू नको. आता लाल गोदडी म्हणजे कुणाची? जरांगे पाटलांची. बाई, तुला गोदडीची उभं पाहिजे का? नाही, आम्ही सांगू जरांगे पाटलांना की ह्या बाईला जरा घ्या गोदडीच्या जवळ तुमच्या. पण काय करणार ग, त्या गोदडीच्या जवळ बसायची तुझी लायकीच नाही ना. त्यामुळं पाटील नाही तर राजी होणार. पण करू, आम्ही विनंती करू पाटलाच्या गोदडीच्या जवळ बसायची. त्यामुळं तर तुझ्या बुडाला आग लागायली की पाटलानं तुला गोदडी जवळ नाही घेतलेलं. आणि बरं ठीक आहे, ते पाटलांच्या गोदडी जवळ बसून चाव चाव करतात,
आणि तू कुठं बसून चावचाव करायली? सभेत चावचाव करायली का आता घरात बसून चावचाव पिसाळलेल्या कुत्र्यासारखं काही भुकायली? तू काय बोलायली? तुला ह्याची बी अक्कल नाही. आता तू राजीनामे द्यायला कुणाचे राजीनामे मागायला सांगती आणि तोंडानंच सांगती की मराठा समाजाला भाकरी भाजी जे काय वडापाव वगैरे पुरवणारे पडद्यामागचे म्हणजे मराठा समाजाला उपाशी मरू दे. म्हणजे तुझ्या बुडात आग मराठ्याला पुरवलं म्हणून लागली का? मराठा समाजानं आरक्षणासाठी संघर्ष करत असताना त्यांच्यावर येणाऱ्या संकटावर मात केली ही तुझ्या बुडाला आग लागली का? तुझ्या बुडाला एवढी आग कशाची लागली? तुझी लायकी काय ना तिथे येऊन दाखव, मग कळेल तुझी लायकी. तुला हरामखोर, तुझी काय लायकी आहे ना तिथं येऊन दाखव म्हणजे कळेल तुला तुझी लायकी. हरामखोर, अगं हरामखोर, तुझी लई एवढी लायकीच होती तर तू का नाही येऊन दाखवलं मग मुंबईच्या आंदोलनाला? का नाही आली? का तर तुझी तेवढी लायकीच नव्हती. कारण तुला कुत्र विचारत नाही कोण म्हणून तुझ्या बुडाला आग लागायली. पण नको, कसं असतं ना, सुतळी बॉम्ब बुडात ठुला आणि जर बॉम्ब खरंच फुटला किंवा जर मूळवेध एवढा तू उठू दिला आणि ती मूळवेध फुटला तर किती जखमा होत्याल. उद्या जायचे बी वांदे होतील. नको फुटू देऊ, जरा शांत राह बाई. उगच नको भुकू. आणि ओमदादांचं नाव तर तू मुळात घेऊच नको. ओमदादाचं नाव घेणं एवढं सोपं नाही. तुला कसं आहे, त्यांचं खाऊ नको तू. आम्ही लय खंबीर आहेत मग तुझी लावायला. विनाकारण दादांचं नाव नको मध्ये घेऊ बरं का. लायकीत राहा. तुझी काय लायकी आहे माहितीये सगळ्याला. उगच घरात बसून पिसाळलेल्या कुत्र्यासारखं छाव 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 लागली करायला.